पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहाराप्रकरणी पार्थ पवारांना दिलासा। अहवालात अमेडिया कंपनीच्या वतीने व्यवहार करणाऱ्या 2 अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाईची शिफारस। जमीन खरेदीशी पार्थ पवारांचा थेट संबंध नसल्याचा उल्लेख। प्रफुल्ल पटेलांकडून राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव। देवगिरीवरील बैठकीत सर्व आमदारांचं एकमतानं समर्थन। 26 फेब्रुवारीला राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची औपचारिकता। 26 तारखेला राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड होणार। बैठकीत विलीनीकरणावर चर्चा नाही, कुठलाही अजेंडा नाही। देवगिरीवरील बैठकीनंतर सुनील तटकरेंची माहिती। तर ब्लॅक बॉक्सचा अहवाल समोर यायला हवा, तटकरेंचं वक्तव्य। अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स डेटा रिकव्हरीसाठी परदेशात पाठवण्याची शक्यता। चौकशीबाबत सरकार 1-2 दिवसात महत्त्वाचा निर्णय घेणार, सूत्रांची माहिती। ब्लॅक बॉक्स खराब, अपघात की घात, रोहित पवार पुन्हा आक्रमक। 18 तारखेला मुंबईत पुन्हा पत्रकार परिषद घेणार। तर दिल्ली दौऱ्यात रोहित पवारांकडून 2 खासगी गुप्तहेर संस्थांची भेट। अपघाताचा तपास गुप्तहेर संस्थेकडून होण्याची शक्यता। मंत्री नरहरी झिरवाळ यांची आज पत्रकार परिषद। आज सकाळी 10 वाजता झिरवाळ माध्यमांसमोर भूमिका मांडणार। मंत्रालय लाच प्रकरणी झिरवाळांचा क्लर्क अटकेत। नगरविकास कारभारावरून वाद चिघळला। गणेश नाईकांच्या उपमुख्यमंत्री शिंदेंवरील आरोपांना श्रीकांत शिंदेंचं प्रत्युत्तर। तर नाईकांची तक्रार करण्यासाठी शिंदेचे नेते वर्षावर। उदय सामंत, राहुल शेवाळेंकडून मुख्यमंत्र्यांची भेट। गणेश नाईकांनी स्वगृही परत यावं, भाजपसोबत राहून शिंदेंविरोधात लढाई लढता येणार नाही। संजय राऊतांकडून गणेश नाईकांना ठाकरेंच्या शिवसेनेत येण्याची ऑफर। माफी मागणार नाही, टिपू सुलतानवरील वक्तव्यावर हर्षवर्धन सपकाळ ठाम। टिपू सुलतानचे वंशज भाजपात आले तर त्यांना देखील पद देतील, सपकाळांची टीका। काँग्रेस पुणे पोलिसांविरोधात हायकोर्टात जाणार। पुणे पोलिसांनी परवानगी दिली नसती तर आंदोलन झालं नसतं। पुणे पोलिसांकडून पक्षपातीपणा सुरू। महापौरांचंही नाव जाणून बुजून वगळलं, प्रशांत जगतापांचा आरोप। विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांना स्थायी समितीत स्थान नाही, इतरही समित्यांमधून पेडणेकरांना वगळण्यात आलंय। मुंबई महापालिका समिती सदस्यांच्या निवडीवरून ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजीचा सूर। स्थायी समितीत स्थान न दिल्यानं नाराजी, सूत्रांची माहिती। इम्प्रूव्हमेंट समितीकडून राजीनामा देण्याचा इशारा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर। फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या उपस्थितीत क्लायमेट परिषद पार पडणार। राजभवनातील कार्यक्रमालाही मोदी उपस्थित राहणार। हरियाणात भीषण अग्नितांडव। मुजेशीर परिसरात एमजीए इंडस्ट्रीज कंपनीत भीषण स्फोट। 40हून अधिक जण गंभीर जखमी, तर गाड्याही जळून खाक। आसावरी जगदाळेंना सरकारी नोकरी देण्याबाबत हालचाली। सूत्रांची माहिती। आसावरी ही पहलगाम हल्ल्यातील मृत संतोष जगदाळेंची मुलगी। पुणे पालिकेत नोकरी देण्याबाबत सरकारकडे प्रस्ताव, सूत्रांची माहिती। अभिनेत्री अमिषा पटेलला कोर्टाचं अल्टिमेटम। आर्थिक फसवणूक प्रकरणी अजामीनपात्र वॉरंट जारी। मुरादाबादच्या न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी।